नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. MST CET 2026 चा परीक्षेचा दिवस तुमचा कसा असणार आहे, ठीक आहे. तुम्हाला सेंटरवरती कशा पद्धतीने तुमची चेकिंग होणार आहे, काय काय गोष्टी घडणार आहेत, कसा तुमचं पूर्ण एक्झाम कंडक्ट होणार आहे, सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे बाळांनो. जेणेकरून एक्झामच्या दिवशी तुमच्यासाठी नवीन काही नसणार आहे. तुम्हाला पहिलेपासून सगळ्या गोष्टी माहिती असतील, तुमचा टाइम वेस्ट होणार नाही, ठीक आहे. तुमची परीक्षा वेस्ट होणार नाही, वेळेत तुम्ही पोहोचणार, सगळ्या गोष्टी वेळेत होतील, ठीक आहे. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा बाळांनो, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला लगेच सबस्क्राइब करा. जोपर्यंत तुमचा एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होत तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल बाळांनो. त्यासाठी माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यासाठी सबस्क्राइब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा बाळांनो, जेणेकरून छोटी काही अपडेट आली सीटी सेल कडून लगेच मी तिथं तुम्हाला शेअर करून देईल, ठीक आहे. आता एक्झामच्या दिवशी काय काय गोष्टी होणार आहेत बाळांनो, मी वन बाय वन तुम्हाला एक्सप्लेन करतो, ठीक आहे. जेणेकरून तुमच्यासाठी नवीन काही नसणार आहे गोष्टी, है ना. सगळ्यात पहिली गोष्ट, एक्झाम सेंटरवरती पोहोचल्यानंतर बाळांनो तुम्हाला एका रांगेत उभं करतील बाळांनो, है ना. आता ह्या रांगेत उभं असताना बाळांनो, ठीक आहे, लेडीजची वेगळी रांग आणि तुमची मुलांची वेगळी रांग असणार आहे, ठीक आहे. तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत कॅरी करायचे, तुमची बॅग वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सकडे देऊन द्यायची. जर पॅरेंट्स नसतील एक्झामला तर तुम्ही बॅग वगैरे घेऊन जायची सुद्धा गरज नाही बाळांनो. पाणी बॉटल वगैरे काही घेऊन जायची गरज नाही. अशा पद्धतीने सगळ्यात पहिली स्टेप तुमची होणार आहे, तुम्हाला क्यू मध्ये उभं केलं जाईल बाळांनो. सेकंड स्टेपला एक ऑफिसर किंवा एक टीचर तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करेल बाळांनो, की तुम्ही स्वतः एक्झाम देत आहात का, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल याचं नाव राज आहे, खरंच राज आधार कार्ड प्रमाणे राजच एक्झाम देतोय का, हे एक मॅन्युअल चेक होणार आहे बाळांनो, ठीक आहे, जे की एक ऑफिसर चेक करेल, है ना. जर तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे नसेल किंवा काही ना काही प्रूफ, आयडेंटिटी प्रूफ तुमच्याकडे जर नसेल ओरिजिनल वालं, तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये एंट्री नाही देणार बाळांनो. बेसिकली सिंपल गोष्ट समजते. म्हणून तुमच्याकडे तुमचं ओरिजिनल आयडी प्रूफ असलं पाहिजे बाळांनो. तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट, जसं तुमचं चेक होतं बाळांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही योग्य आहेत की तुम्हीच ते व्यक्ती आहात, ठीक आहे. त्यानंतर तुमचं होणार आहे बाळांनो सिक्युरिटी चेकअप. सिक्युरिटी चेक मध्ये काय होणार आहे, तुमचं पूर्ण पर्स वगैरे सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील, जीन्स वगैरे व्यवस्थित चेक केल्या जातील, कुठं काही तुम्ही गोष्टी लपवलेल्या नाहीत का, सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक केल्या जातील, ठीक आहे. तर ह्या गोष्टीला मतलब लाईटली नका घेऊ बाळांनो, की मी गोष्टी घेऊन जाऊ शकतो एक्झाम हॉलमध्ये, या गोष्टीचं डोक्यातून काढून ठेवा, ठीक आहे. जी पण गोष्ट असेल तुम्हाला इथं सिक्युरिटी गार्डकडे सबमिट करावी लागेल, जर अलो नाही केली तर. आणि त्या गोष्टीला नंतर जिम्मेदार हा सिक्युरिटी गार्ड नसणार आहे, है ना. तुम्हाला सिक्युरिटी चेकवाला पर्सन नसणार आहे, है ना. तुम्हाला तुमच्या गोष्टींकडे या सगळ्या गोष्टींचं भान तुम्हाला स्वतःला ठेवायचंय, ठीक आहे. जर तुमच्याकडे सपोज वॉलेट असेल, वॉलेटमध्ये 1000 रुपये असतील, है ना, जर तुम्ही सिक्युरिटी चेक वरती ते ठेवून दिले, त्याला जिम्मेदार तुम्ही असणार आहेत, है ना. म्हणून लिमिटेडच गोष्टी घेऊन जा. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, दुसऱ्या स्टेपमध्ये डॉक्युमेंट कोणकोणते घेऊन जायचे बरोबर. सगळ्यात पहिली गोष्ट, आधार कार्ड तुम्हाला घेऊन जायचंय, तुमचं हॉल तिकीट तुम्हाला घेऊन जायचंय, हॉल तिकीटला फोटो चिपकलेला पाहिजे, ठीक आहे. बस अजून काहीच घेऊन जायचं नाही. ब्लॅक आणि ब्ल्यू प्लेन 2 रुपयावाला एक घेऊन जा, 5 रुपयावाला एक घेऊन जा, ठीक आहे. काही सेंटरला अलो करतात, काही सेंटरला तो पण नाही अलो करत, ठीक आहे. स्वतः पेन प्रोव्हाइड केलेला असतो, म्हणून तुम्ही 2-4 रुपयाचा घेऊन जा. रफ शीट घेऊन जायच्या आहेत का, बिलकुल नाही, काहीच नाही घेऊन जायचा. 2 रुपयाचा पेन बस, बाकी काहीच नाही. वॉचेस काहीच नाही, है ना. तुम्हाला वाटत असेल मी अॅनालॉग वॉच घेऊन जाऊ, सगळं टायमिंग वगैरे सगळं डिस्प्ले होणार आहे स्क्रीनवरती, काहीच वॉचची गरज नाही, है ना, ठीक आहे. तर वॉच वगैरे मध्ये घेऊन जाऊ देत नाही बेसिकली. त्यानंतर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन तुमचं होईल बाळांनो. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन मध्ये तुमचा थंब घेतला जाईल, है ना. तुम्हाला थंब तिथं द्यावा लागेल. जर आधार कार्डशी मॅच नाही झाला थंब, तर तुम्हाला मध्ये एंट्री भेटणार नाही. आता थंब मॅच होण्यासाठी बाळांनो मेहंदी वगैरे नका लावून घेत जाऊ, ठीक आहे. आता काही गोष्टी बोलायच्या नसतात, पण काही अशा असतात की काही हातावरती टॅटू वगैरे काही, या सगळ्या गोष्टींना अवॉइड करा, है ना, जेणेकरून तुमचं बायोमेट्रिकला प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे. एखाद्याच्या बोटाला लागला असतं, काही घाबरायची गरज नाही, है ना. तुमच्या 10 बोट आहेत बाळांनो, 10 बोटांपैकी गरजेचं नाही तुमचा अंगठाच चेक होईल, कोणतंही बोट ठेवला ना तरी तुमचं बायोमेट्रिक होऊन जातं, है ना. त्यानंतर एक्झाम हॉलमध्ये घुसल्यानंतर तुम्हाला एक्झाम इन्स्ट्रक्शन दिल्या जातील, की कम्प्युटरवरती तुम्हाला या साईडला तुमचं नाव आहे, हा आयडी टाकायचा आहे, हा पासवर्ड टाकायचा आहे. अशा पद्धतीने तुमचं एक्झाम हॉलमध्ये वातावरण असेल बाळांनो. आता एक्झाम मध्ये जेव्हा तुम्ही बसतात बाळांनो, प्रत्येकाला एक कम्प्युटर दिलं जातं, आजूबाजूला छोट्या क्लाउड्स लावलेले असतात बाळांनो, जेणेकरून तुम्ही इकडे तिकडे बघू शकत नाही. आणि जर बघण्याचा सुद्धा प्रयत्न केला, तुमचा जो पहिला प्रश्न असेल त्याचा 4था असेल, त्याचा 12वा असेल, तर तिथं काही लिंक बसणार नाही, है ना. म्हणून या गोष्टींना टाळायचंय. त्यानंतर कम्प्युटर बेस्ड तुमची टेस्ट होणार आहे बाळांनो, है ना. MST CET ची परीक्षा तुमची कम्प्युटर बेस्ड होईल, है ना. अशा पद्धतीने तुम्हाला बसवलं जाईल, मध्ये तुम्हाला असे पार्टिशन असतील, है ना.
या गोष्टींना तुम्हाला समजवायचंय. त्यानंतर तुम्ही एक्झाम घेणार बाळांनो. आता एक्झाम कशी होणार आहे याच्याबद्दल ऑलरेडी आपण एक व्हिडिओ टाकलाय की कम्प्युटरमध्ये तुम्हाला कुठं कोणतं ऑप्शन दिसणार आहे. प्लीज जाऊन चेक करा तो व्हिडिओ. प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन केली आहे बाळांनो, है ना. मी तुम्हाला पूर्ण प्रिपेअर करतोय, माझ्याकडून 100% देतोय माझं मी, है ना. तो व्हिडिओ जाऊन तुम्ही चेक करू शकता. एक्झाम झाल्यानंतर एक्झाम सबमिट करा. रफ शीट तुम्हाला जमा करून घेतात तुमच्याकडून, है ना. रफ शीट, पेन दिला असेल, पेन सुद्धा घेऊन घेतात ते, है ना. आणि तुम्हाला तुमचे काही सिक्युरिटीकडे ठेवलं असेल तर ते तुम्हाला घ्यायचंय आणि तुम्हाला एक्झामच्या बाहेर निघायचंय बाळांनो. अशा पद्धतीने तुमची कंप्लीट एक्झाम कंडक्ट होणार आहे. गोष्ट समजली, है ना. आता जेवढा आपण टाइम उरलाय प्लीज अभ्यासात घाला, ठीक आहे. बाकीच्या जेवढे व्हिडिओज असतात ना इम्पॉर्टंट, मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असेल. 10 युट्यूबरला नका बघत बसू. असं आहे ना, मला नाही बघायचं ना, कोणाला दुसऱ्याला तुम्हाला बघायचे त्याला बघत राहा, पण एकच युट्यूबरला फॉलो करा बाळांनो. गोष्ट समजते, ठीक आहे. आणि बाळांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट, क्रॅश कोर्स मॉक टेस्ट मध्ये एनरोल करा. हा सेम क्रॅश कोर्स मॉक टेस्ट तुम्हाला अटेम्प्ट 2 ला पण कामात येणार आहे बाळांनो. मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न सीईटी मध्ये इथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयरचे तुम्ही रिझल्ट चेक करू शकता. सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी सीओईपी, विजिटिया, वालचंद, पीएचडी, व्हीआयटी, ताडोबल, एसपीआयटी अशा कॉलेजेसमध्ये गेले. तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. नक्कीच एनरोल करा बाळांनो, ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.